श्रद्धा MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत आहे। बघूयात काही ठळक बातम्या। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। 2012 रोजी जालन्यात 2 वर्षाच्या मुलीचा बलात्कार करून खून करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास राजेंद्र सिंग गौर यांनी केला होता। या गुन्ह्यातील नराधम रवी अशोक घुमारे याला जालना सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली होती। ती शिक्षा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली होती। त्यानंतर आरोपीने राष्ट्रपती कार्यालयाकडे दयेचा अर्ज केला होता, मात्र राष्ट्रपती महोदयांनी देखील दयेचा अर्ज फेटाळला। त्यामुळे आता या आरोपी रवी अशोक घुमारे याला जानेवारी महिन्यात फाशी देणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे। पाहूयात। 2012 मध्ये कदीम जालना पोलीस स्टेशन हद्दीत एक घटना घडली होती, ज्यामध्ये एक 2 वर्षाची मुलीचा बलात्कार करून एका नराधमाने त्याच्या मर्डर पण केला होता आणि त्यावेळी मोठा रोष पूर्ण जिल्ह्यात आणि राज्यात उमटला होता। आणि त्या गुन्ह्याचे तपासी अधिकारी श्री राजेंद्र गौर होते, जो सध्या पुणे जिल्ह्यामध्ये DYSPच्या दर्जावर आहे। त्यांनी चांगली तपास केली। त्यावेळेचे SP मोहिते साहेबांनी पाठपुरावा केला। त्यातून त्याला निचली अदालतने मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती। त्याच्यानंतर तो उच्च न्यायालयात गेला, उच्च न्यायालयानंतर सुप्रीम कोर्टात गेला आणि पण सगळे ठिकाणी त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली। आणि आता शेवटी आरोपीने माननीय राष्ट्रपती महोदयाकडे पण माफीची अर्ज केली होती, पण त्याच्या पण आम्ही आमचा बाजू मांडली आणि ते बघून ते नकारण्यात आलेली आहे। आणि आता त्याला जानेवारी महिन्यामध्ये फाशी देण्याची तारीख निश्चित झालेली आहे। तो आरोपीचं नाव रवी अशोक घुमारे असा या माणसाचं नाव आहे, ज्यांनी हा ड्रॅगन कृत्य केला होता। तर त्याला फाशी आता नक्कीच सुनिश्चित झालेली आहे आणि नक्कीच त्याच्या एक समाजामध्ये एक स्ट्रॉंग मेसेज जाणार आहे की कायद्याच्या दृष्टिकोनातून जरी थोडा वेळ लागला पण न्याय नक्कीच होतो। आणि त्यासाठी सर्व ज्यांनी पाठपुरावा केला आणि जो आयोग होते, खासकर राजेंद्र गौर साहेब, याच्यासाठी खूप कौतुक आहे। जालन्यातील नूतन वसाहत येथील तरुण विकास लोंढे हत्या प्रकरणातील 6 आरोपींवर जालना पोलिसांनी मोक्का लावलेला आहे। विशेष मोक्का न्यायालयात हे प्रकरण अंडर ट्रायल चालणार असून सध्या उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी या गुन्ह्याचा तपास करत आहेत। पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी आज याबाबत माहिती दिली आहे। पाहूयात। 25 ऑक्टोबर रोजी कदीम जालना पोलीस स्टेशन हद्दीत एका तरुण विकास लोंढे याची निर्घृण हत्या एका टोलीने केलेली होती आणि त्यातल्या 5 आरोपीला त्याच दिवशी पोलिसाला अटक करण्यामध्ये यश आला होता आणि अजून एक आरोपी 6 आरोपी आतापर्यंत अटक केले आहे। 2 अजून आरोपीची शोध आम्ही घेत आहोत। याच्यामध्ये हा टोली मोठी गुन्हेगार टोली होती आणि त्याच्यावर 18 गुन्हे टोलीवर आतापर्यंत दाखल आहे। ते बघून याच्यावर मोका लागला पाहिजे अशा आमची एक धारणा होती आणि त्यातून माननीय स्पेशल IG सरांना प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता आणि त्यांनी मेरिटवर या आमच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे। आणि आता या केसमध्ये मोका कलम लावण्यात आलेली आहे, ज्यातून याच्या केस पण विशेष मोका कोर्टमध्ये चालेल, सो दॅट त्याची अंडर ट्रायलमध्ये यांना शिक्षा झाली पाहिजे याचा प्रयत्न आमचा आहे। आणि त्यासाठी जो काही लागणार आहे ती सगळी सायंटिफिक तपास आता आम्ही करत आहोत। DYSP जालना श्री अनंत कुलकर्णी याची तपास ऑलरेडी करत आहे अॅट्रॉसिटी लागल्यामुळे। आता मोका कायद्याप्रमाणे करणार। या वर्षी ही जालना पोलिसातली 3री आमची मोकाची कारवाई आहे आणि तसेच MPDA मध्ये पण 10 प्रस्ताव आम्ही केलेले आहे आणि अजून ही कारवाई असा सुरू राहणार आहे। 2 ते 3 मोका आणि अंदाजा 10 MPDA आमच्या वेगवेगळ्या स्टेजवर आहे, ते पण लवकर आम्ही करणार। कुठलीच ही टोली आहे कोणी असे गँग सारख्या करण्याचा प्रयत्न करणार तर ते आमच्या रडारमध्ये आले की जेलमधून बाहेर येणार नाही, याचा पूर्ण बंदोबस्त जालना पोलीस करतील असा मी सर्वांना आदेश दिलेला आहे। ST आरक्षणासाठी ठाम भूमिका घेतल्याबद्दल धनगर समाजाकडून आमदार अर्जुन खोतकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे। धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची आग्रही मागणी हिवाळी अधिवेशनात आमदार अर्जुन खोतकर यांनी केली होती। त्याबद्दल हा सत्कार संपन्न करण्यात आला आहे।
बंजारा व धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या न्याय मागणीसाठी हिवाळी अधिवेशन 2025 दरम्यान नागपूर येथील विधान भवनात ठामपणे आवाज उठवणारे आमदार अर्जुन खोतकर अधिवेशन संपवून जालना येथे परतल्यानंतर धनगर समाजाच्या विविध पदाधिकारी आणि समाज बांधवांनी त्यांचा जाहीर सत्कार केला। हा सत्कार दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी स्थळ दर्शना बंगला भाग्यनगर जालना येथे मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांना शाल, श्रीफळ, पारंपरिक काठी, घोंगडे, पुष्पहार अर्पण करून समाजाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। जालना शहर महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून यासाठीची अंतिम मतदार यादी देखील जाहीर करण्यात आली आहे। त्यानुसार 2,45,929 मतदार महापालिकेसाठी मतदान करणार आहेत। जालना महानगरपालिकेसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। शहरातील 2,45,929 मतदार आहेत। त्यात 1,28,894 पुरुष तर 1,17,000 महिला मतदारांचा समावेश आहे। शिवाय 34 तृतीयपंथांचीही नोंदणी मतदार यादीत झालेली आहे। जालना महानगरपालिकेसाठी 16 प्रभागांसाठी 65 नगरसेवकांची निवडही होणार आहे, तर महापौर हा जनतेतून निवडला जाणार आहे। त्यामुळे इच्छुक उमेदवारांची आता धावपळ होताना पाहायला मिळतेय। जालन्यात भाजपाला खुमखुमी असेल तर महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवावी असं आवाहन शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपाला दिलंय। महानगरपालिका निवडणुकीत युतीसाठी खोतकर यांनी भाजपाला प्रस्ताव दिलेला, मात्र अद्याप भाजपाने युतीसाठी प्रतिसाद दिलेला नाहीये। ज्या पद्धतीने जिल्ह्यातील नगरपरिषदा भाजपाने स्वबळावर लढवल्या, त्याच पद्धतीने महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्यासाठी भाजपाने चाचपणी सुरू केली आहे। असं असलं तरी जालन्यात शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवतील अशी घोषणा खोतकर आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी केली आहे। काल निवडणुका जाहीर झालेल्या आहे। 15ला मतदान, 16ला निकाल आहे। कशी तयारी सध्या सुरू आहे? युतीत लढणार की स्वतंत्र लढणार, काय भूमिका असेल? बहुप्रतीक्षेनंतर आता या निवडणुका जाहीर झाल्या। खरं तर हे कार्यकर्त्या घडवणाऱ्या निवडणुका आहेत आणि त्यामुळं आनंद आहे, उत्साहाचं वातावरण आहे। आणि ज्या दिवसाची कार्यकर्ते अनेक वर्षापासून वाट पाहत होते, तो दिवस काल उजळला आणि निश्चितपणे निवडणुकाला आम्ही अत्यंत ताकदीने समोर जाणार आहोत आणि शिवसेना ही बाजी मारेल। बर, युतीमध्ये लढणार, स्वतंत्र लढणार? कारण भाजपकडून सुद्धा स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे। युतीचा पहिला प्रस्ताव शिवसेनेने भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे दिलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचा आम्हाला माननीय अरविंद अण्णा चव्हाण माजी आमदार यांचा पॉझिटिव्ह प्रस्ताव आलेला आहे। भारतीय जनता पक्षाकडून अजून काही प्रस्ताव आलेला नाही आमच्याकडे। आम्ही त्यांना प्रस्ताव देऊन बराच कालावधी लुटून गेलेला आहे। त्यांच्या मनात काय चाललं आम्हाला माहित नाही। नगरपालिका निवडणुका ज्या पद्धतीने भाजपनं स्वबळावर लढवल्या, त्याच पद्धतीनं भाजप महानगरपालिकेची सुद्धा निवडणूक लढवणार अशी माहिती मिळते। ते त्यांच्या पक्षाचे मालक आहेत, आम्ही आमच्या पक्षाचे मालक आहेत। आम्ही काय करायचं आम्ही ठरवू, त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवायचं। त्यामुळे काय त्यांना असेल खुमखुमी तर त्यांनी करावं। कोणती अशी 3 ठळक कामं आहेत की ज्याच्या आधारे तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार? या वर्षभरामध्ये जे काम आम्ही या ठिकाणी केलं की तुम्हाला जनतेला रोज पाणी देऊ, त्या संदर्भाने 35 MLDचं आम्ही त्या ठिकाणी फिल्टर बेड बांधायला घेतलं। रोज पाणी लोकांना मिळेल ही गॅरंटी अर्जुन खोतकरने दिलेली आहे जनतेला। ती गॅरंटी पूर्ण होईल। 100 कोटी रुपयाचा सोलरचा प्लॅन मी आणला, त्या माध्यमातून जो जनतेच्या करातून पैसा भरला जात होता तो आता वॉटर, गटर, मीटरवर खर्च होईल। 4.5 कोटी रुपये महिन्याचे वाचतील। 100 कोटीचा तो प्रोजेक्ट या ठिकाणी आणला। आम्ही 19 कोटी रुपयाचं कुंड त्या ठिकाणी तयार केलं। आम्ही रस्ते तयार केले 100 कोटी रुपयाचे। PR काल आम्ही लोकांना दिलं। ज्या उर्वरित 40 झोपडपट्ट्या राहिल्या, 42 तर होणारच आहेत, पण 40 ज्या राहिल्यात त्या 40 झोपडपट्ट्याचा सुद्धा सर्वे करावा अशा प्रकारची विनंती मी सरकारला केली आणि सरकारने ती मान्य केलेली। त्यामुळं विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही निवडणूक लढवणार आहोत। एक प्रश्न आहे शेवटचा, की कैलास गोरंट्याल यांनी असं म्हटलंय की सन्मानानं जर आमच्याकडे आले तर आम्ही युतीचा विचार करू। हो, सन्मानानेच या ठिकाणी होईल। जे काय व्हायचं सन्मानानेच होणार आहे। सन्मान त्यांना आहे तर सन्मान आम्हाला पण आहे। आम्हाला पण सन्मान आहेच ना, तर त्यामुळं त्यांनी सन्मानाने यावं। आता आम्ही इथं आमदार आहोत, त्यांनी यावं आमच्याकडं। साधारणतः पहिलं पाऊल कधी उचललं जाईल युतीच्या दृष्टीने? आम्ही पहिलं पाऊल उचललेलं आहे, आता प्रत्यक्ष त्यांची। शांतता व सुव्यवस्थेत गणेशोत्सव 2025 यशस्वीपणे पार पडण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट समन्वयाबद्दल जालना पोलीस दलाच्या वतीनं श्री गणेश महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आलाय।
पोलीस मुख्यालय येथे आज दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी आयोजित एका विशेष कार्यक्रमात अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या हस्ते महासंघाचे अध्यक्ष रोहित भुरेवाल, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट महेश धनावत आणि महासचिव मनीष नंद यादव यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला आहे. या प्रसंगी बोलताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक नोपानी यांनी गणेशोत्सवादरम्यान डीजेचा वापर आणि ध्वनी प्रदूषण यावर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की उत्सवाचा आनंद साजरा करताना कायद्याचे पालन करणे आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. न्यायालयांनी ध्वनी प्रदूषण नियम 2000 अंतर्गत निवासी भागांसाठी दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबलची मर्यादा निश्चित केली आहे. या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी मंडळांनी आणि आयोजकांनी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या विलंबामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर आलेल्या प्रचंड ताणाचा उल्लेखही नोपाणी यांनी आपल्या भाषणात केला. ते म्हणाले, विसर्जन मिरवणूक वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सलग 38 तासांपेक्षा जास्त वेळ कर्तव्य बजावावे लागले. या अतिरिक्त कामाच्या ताणांमुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. एका अहवालानुसार भारतातील सुमारे 73% पोलीस कर्मचारी त्यांच्या कामाच्या ताणामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे मानतात. गणेश महासंघाचे अध्यक्ष रोहित भुरेवाल सोबत कार्याध्यक्ष ॲडव्होकेट महेश धनावत, महासचिव मनीष नंद यादव, उपाध्यक्ष विकी वाघमारे, शुभम काटकर, दुर्गेश कोठोटीवाले, सुनील नंद, योगेश देवावाले, प्रणय सारस्वत, सुदेश दायमा, कपिल सिरोदे आदी पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले. हे वेगवेगळे गणपती मंडळचे लोक किंवा संघचे लोक, सर्वप्रथम तर मी पोलीस विभागातर्फे तुमची अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की एवढ्या चांगल्या पद्धतीने यावर्षीच्या गणपती विसर्जन पूर्ण झालं. गणपतीच्या दिवशी थोडेफार असे लोक होते ज्यांनी वेगळा माहोल निर्माण करण्याची प्रयत्न केली होती. त्यावेळी आपण समजून सांगितलं लोकांना की प्रत्येक गोष्टीला गणपती विसर्जन से जोडणे हा फार चुकीचा आहे. तो गोष्टीला आम्हाला खूप म्हणजे छान वाटतो की गणेश महासंघनी तशी भूमिका नाही घेतली आणि त्यांचे प्रयासातून हे खरंच मी म्हणतो की ते प्रॉपरली झालं. जे 2-4% लोकांनी हा परिस्थिती निर्माण केली होती त्यांना तेवढा प्रतिसाद नाही भेटला. त्याचं मेन कारण तुम्ही लोक जे इथे बसलेले आहे, तुम्ही लोक आहे, रोहितनी ॲडव्होकेट साहेबनी सगळ्यांनी त्याच्यामध्ये फार पॉझिटिव्ह भूमिका घेतली की आपल्या देवाचा जे विसर्जनचा कार्यक्रम आहे त्याला कुठल्याही प्रकारची बाधा नाही पडली पाहिजे आणि 90% गणेश मंडळांनी त्याला प्रतिसाद दिला. आणि जे मी मला म्हणजे समाजकंटक म्हणण्यामध्ये हरकत नाही की समाजकंटक लोकांना साथ नाही दिला, कारण हा फार म्हणजे प्राईडची गोष्टी आहे आपल्या शहरासाठी. गणपती उत्सव हे ज्याचा जे मेन उद्देश होता ते सगळ्यांना माहीत आहे. हे बालगंगाधर टिळकनी का सुरू केला होता की समाजाला एकत्र येऊन अंग्रेजांच्या विरोधात लढायची भूमिका केली पाहिजे. आता तर तशी परिस्थिती नाही आहे, तरी गणेश जे आपला त्योहार असतो गणेशोत्सव त्याच्यातून आपण पॉझिटिव्ह सामाजिक मेसेज काय देऊ शकतो याच्यावर आता भर देण्याची गरज आहे. यावर्षी पोलिसांनी एक डीजे बद्दल थोडी स्ट्रिक्ट भूमिका घेतली होती. बरेच तुमच्याकडून पण रिक्वेस्ट आला होता की सर 2 बॉक्स 4 बॉक्स अशी परवानगी द्या, तसा द्या, पण तरी आपण एक स्ट्रिक्ट भूमिका घेतली. आणि एवढी म्हणजे मी जेव्हा अटेंड करण्यासाठी आलो होतो ज्या दिवशी विसर्जन सुरू झाला, मला पण सरप्राईज वाटला की एवढा चांगला प्रतिसाद तो गोष्टीला भेटला. फक्त 2 लोकांनी डीजेचा म्हणजे प्रयोग केला आणि जे बाकी इतर लोकांनी बॉक्सेस लावले होते ते पण फार लहान बॉक्सेस होते आणि ते पण वेळेचे पालन करून त्यांनी फॉलो केला होता. तो खरंच एक अभिनंदनची गोष्टी आहे, अभिमानाची गोष्टी आहे. त्यासाठी मी सगळ्या लोकांचं कौतुक करतो. आणि माझा एक असं म्हणणं आहे की आपण जेव्हा काही पदाधिकारी असतो किंवा अधिकारी असतो, ही जबाबदारी आपल्यावर असते. तर प्रत्येक गोष्टी एका वर्षामध्ये किंवा एक झटकेमध्ये होत. तर आपला असा उद्देश असले पाहिजे की या वर्षी मागच्या वर्षीच्या पेक्षा बेटर होता की नाही, आणि पुढच्या वर्षी या वर्षीच्या पेक्षा अजून बेटर असले पाहिजे.
तर डीजेवर जे आता आपण भूमिका घेतली तसेच आपण पुढच्या वर्षी पण घेणार. आता प्रत्येक त्योहारमध्ये आपण तशी भूमिका घेतलेली आहे. बरेच जिल्ह्यामध्ये तरी कंट्रोल झालेला आहे. सध्या तुम्ही विधानसभामध्ये सोलापूर बद्दल कौतुक केले गेलेलं आहे की पूर्णपणे सोलापूर डीजे मुक्त होता. तर तसा जालनाबद्दल पण कौतुक झाली पाहिजे वेगवेगळे स्टेजावर. तर तो भूमिका आपण कंटिन्यू ठेवणार. आणि त्यानंतर आता पोलीस आहे तर आमची अपेक्षा तुमच्याकडून असणारच. तर मी परत एक अपेक्षा पण मांडतो की पुढच्या वेळी थोडे जे वेळेची मर्यादा आहे त्याला आपण पाळले पाहिजे आणि असा प्रयत्न केले पाहिजे की 12 पर्यंत आपला हा सण उत्सव संपले पाहिजे. काय की तुम्हाला तसं ते एक आमची काय अडचण आहे, आमची अडचण तुम्ही तरी जर नाही कन्सिडर केलं तरी जे आमचे फोर्सचे लोक आहेत ते या वर्षी 38 तासच्या कंटिन्युअस बंदोबस्त. आता दिस इज नॉट ह्युमनली पॉसिबल आणि दिस इज नॉट राईट ऑल्सो. हे आपण सण त्योहारामध्ये सहभाग होतो करतो काय की आमची जबाबदारी आहे. पण 38 तास जर तुम्ही एक्सपेक्ट करणार की पोलीस उभे राहून करणार तर त्यामध्ये 2 गोष्टी होणार. एक तर ते त्यांचे काम प्रॉपरली करणार नाही, त्याच्यातून वाद होऊ शकते. दुसरा, त्यांच्या मनामध्ये चिडचिड आणि ताण राहणार तर मे बी तुमच्या सोबत त्यांचे वाद होऊ शकते. हे दोन्ही परिस्थिती त्याच्यानुसार निर्माण होतो. जे डीजे म्हणजे जे गणेश मंडळ होते ते तर ठीक आहे, एक वेळेवर ते काढते, त्यांचे विसर्जन पूर्ण होऊन जाते. पण आम्हाला तर फर्स्ट मंडळ पासून शेवटचे मंडळ पर्यंत थांबावे लागते. आप जो बोलेंगे इसकी मीटिंग जो है गणेश महासन की, ये गणपति की मीटिंग कम से कम महीना 1.5 महीना पहले ली जाए ताकि उसका नियोजन अच्छे से किया जा सके. अपन गणपति की हाइट को लेके हो गया या डीजे को लेके हो गया, ये महीना 1.5 महीना पहले अगर समन्वय की भूमिका अच्छे से निभाई जाए तो अगली गणपति हम बहुत और अच्छे से और सिस्टमॅटिक वे से प्लान कर सकते हैं. धन्यवाद. आज या कार्यक्रमाचे आयोजक किंवा आपले जालना शहराचे अपर पोलीस अधिकारी गोपाली सर, सदर विभाग पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप भारती सर, मस्के सर वो संपूर्ण जालना पोलीस प्रशासन. आज जालनेकरांना काहीतरी वेगळंच पाहायला भेटते. म्हणजे सरांनी एवढं चांगल्या प्रकारे कौतुक आणि मार्गदर्शन केलेलं आहे संपूर्ण कार्यक्रमात. म्हणजे हा जो कार्यक्रम होता तो पोलीस प्रशासन आणि गणेश महासंघाच्या वतीने एवढा चांगल्या प्रकारे म्हणजे प्रत्येक वेळी सरांचा सहभाग भेटला, सहकार्य भेटले. काही लहानशी अडचणी आली तर आम्ही सरांकडे गेलो, सरांनी लगेच आम्हाला वेळ दिली, आम्ही त्यावर पर्याय काढला. किती गाडीसाठी आलं तरीही एकदम चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम झाला. आणि आज सरांनी गणेश महासंघाचा जो सत्कार केला त्याबद्दल मी संपूर्ण जालनेकरांकडून सरांना धन्यवाद देऊ इच्छितो. गणेश उत्सव तर आहेच, पण यावेळी आपल्या जालन्याच्या ज्या वेगळ्या काही समस्या आहेत त्याही काही समस्या मी तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. तर त्यावरही काम करण्याची गणेश महासंघाची तयारी आहे. तर आपण तुमच्या माध्यमातून संलग्नतेने जालन्याच्या विविध समस्यावर काम करू असेही मी इथं आश्वासन देतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. यासोबतच या बातमीपत्रात इथेच थांबूया. तुम्ही बघत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध.
मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियाक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन. पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो. आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं. आपल्याला नळ आपल्या दारात, नालीत फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी. शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे. आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी. आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे. जालना शहर महानगरपालिका जालना, प्रशासकीय इमारत, रेल्वे स्टेशन रोड, जुना जालना, 433203. कार्यालय संपर्क 02482 230 350. मालमत्ता कर विभाग. कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा QR कोडद्वारे ऑनलाईन पेमेंट, POS मशीनद्वारे रोख रक्कम आणि धनादेश. एवढंच लक्षात घ्या, कर्तव्य विसरू नका. आजच मालमत्ता कर भरा. तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. कर्तव्य विसरू नका. आजच मालमत्ता कर भरा. तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा. आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला. तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला. हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी. मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती. आजच मालमत्ता कर भरा. स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा. सौजन्य कर विभाग, जालना शहर महानगरपालिका जालना.